महात्मा फुले नगर येथे नगराध्यक्ष कीर्तिताई बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण. प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा फुले नगर येथील मैदानावर ममताज सोसायटी, निरंजन नगर व मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित नगराध्यक्ष कीर्तिताई बडोले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका शीतलताई कडवे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष हरीशजी कंगाली, संजय भोयर, प्रभाग 9च्या समाजसेविका शालिनीताई कंगाली, नगरसेविका विद्याताई भोयर, रोशन जांभूळकर, धनराज बडोले, कदम साहेब, डेकाडे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत साठे यांनी केले, तर कार्यक्रम देशभक्ती आणि एकतेचा संदेश देणारा ठरला. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी वॉर्ड जवळ धरा. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी शीतल धर्मदेव कडवे, वॉर्ड नंबर 12ची नगरसेविका आहे. आपला परिचय बहुतेक जास्त झाला तसं मी पर्सनली इकडे खूप कमी आली आहे. तरी एवढंच सांगणार मी की मी नगरसेविका नवीन असली, म्हणजे मी या राजकारणामध्ये नवीन असली तरी पण मी माझं काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन. मी असा भेदभाव काही करणार नाही आणि प्रत्येकासोबत मी तेवढंच इमानदारीने मी काम करेन. बस एवढंच बोलते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती भाजपाचे श्री हरीशजी कंगाले साहेब आपल्यासमोर मार्गदर्शन करतील. इको कमी कर, इको. 77व्या गणतंत्र दिवसानिमित्त निरंजन नगर, महात्मा फुले ज्योतिबा नगर आणि सम्राट नगर या समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे आज झेंडावंदनच्या कार्यक्रमाला येथे उपस्थित मंचावर नगर पंचायत बेसा पिपळाच्या अध्यक्षा कीर्तिताई बडोले, तसंच प्रभाग क्रमांक 12चे नगरसेविका शीतलताई कडवे, प्रभाग क्रमांक 11चे विद्याताई भोयर, तसंच तालुका महामंत्री धनराजी बडोले, संजयजी भोयर आणि आमचे ज्येष्ठ काका म्हणजे समाजसेवेमध्ये चांगलं काम करत असतात असे सोनोने काका आणि निरंजन नगरची काकू. म्हणजे मी जेव्हापासून निरंजन नगर इथे स्थापन झालेलं आहे त्यावेळेपासून त्यांना ओळखतो आणि समाजसेवा करत असतात. आणि इथे जे समितीचे आपले अध्यक्ष आहे रोशनजी जांभूळकर आणि समस्त इथले कमिटीचे सचिव आणि सदस्य आणि बंधू भगिनी, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला देशाला समोर वाटचाल करण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचं निर्माण केलं आणि त्यानंतर आपण 16 जानेवारी हा गणतंत्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. सर्वांना देशाबद्दल आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं, त्यानंतर आपल्याला विद्याताई भोयर. आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन इथे कार्यक्रम करतो आहे. त्यात सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी विधान दिलेलं होतं, तर ते संविधान आपल्या भारताने स्वीकारलं आणि त्याच्यानंतर आपला भारत हा सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे.
संविधान हे नुसतं कायद्याचं पुस्तक नसून त्यामध्ये आपल्याला बंधुता, समता या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय कायदा आहे, आपल्याला पुढे काय अधिकार आहे, या सगळ्यांचं त्याच्यामध्ये शिक्षण आहे. आणि आपण त्याच्याच आधारे पुढे आपण वाटचाल करू. त्याचा आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये बराच फायदा होतो आहे आणि त्याचाच फायदा घ्यायचा आहे. त्याच आम्हाला संविधानाने संधी दिलेली आहे. आम्ही सगळ्या आज ज्या नगरसेविका आहेत त्यांनी आक्रमण केलं आणि गुलाम बनवून ठेवलं. त्याच्यानंतर सर्व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना सलाम करते आणि अभिवादन करते. त्याच्यानंतर आपला देश हा इतका मोठा देशाचा कारभार कसा चालणार आणि सुरळीत चालावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम करून, रात्रंदिवस परिश्रम करून त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. भारतीय राज्यघटना लिहिताना त्यांना भरपूर त्रास झाला. त्यांनी दिवस रात्र मेहनत केली. श्वास न घेता त्यांनी ते काम पूर्ण केलं आणि आज आपला भारत देश हा एकदम सुरक्षितपणे त्याचा कारभार चालू आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्व विविध पंथाचे लोक आहेत, विविध जाती धर्माचे लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. तरी पण आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ते सगळे एका धाग्यामध्ये बनलेले आहेत आणि आज आपण इथे सर्व जातीचे लोक एकत्र बसलेलो आहोत. तर हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांची शिकवण घेऊन स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या 4 मूल्यांच्या आधारावर आपलं संविधान बनवलं आणि आज आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालू आहे. मी तरुणांना इतकंच म्हणेल की संविधान वाचा. संविधान वाचलं तरच तुम्ही वाचू शकता, नाहीतर परिस्थिती खूप कठीण येते. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या घरी संविधान ठेवायला पाहिजे आणि नियमित त्याचं वाचन करायला पाहिजे. जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर तुम्हाला न्याय मिळवता येईल, तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढता येईल. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकतच आहोत पण संघटित कुठे आहोत? आपण संघटित नाही, त्याच्यामुळे आपल्याला संघर्ष करता येत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं ते वाक्य रोज कोरून ठेवा आणि रोज म्हणत चला आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तसंच आज आपण संकल्प करूया की आपण नेहमीच संविधानाचा मान सन्मान करू आणि आपल्या देशातील जे पण जाती धर्माचे लोक आहेत त्या सर्वांनी एकत्रित येऊन आपण सर्व प्रेमाने राहू आणि आपल्या भारत देशाची अखंडता वाढवूया. आपल्याला जर आपल्या भारत देशाचा विकास करायचा असेल, त्याला जर आपल्याला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर सर्व लोकांनी एकत्र येऊन बंधुभावाने राहिलं पाहिजे, एवढा संदेश देते. आणि राहिले प्रश्न तुमच्या नाल्याचा, तर नक्कीच आपण आपल्या प्रस्तावामध्ये तुमच्या नाल्याच्या भिंतीविषयी प्रस्ताव ठेवू आणि हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल याकडे जातीने लक्ष देऊ. धन्यवाद. विविधतेच्या या बागेत भारत माझा एकच होऊन जगतो, एकच होऊन जगतो. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तसंच आपल्या प्रभागाच्या नगरसेविका सौ शालिनीताई कडवे होतं की आपण संरक्षण भिंतीची पूर्ण एक संयुक्त म्हणजे जिथनं आपल्या देशाची यश सुरू होते आणि पेपरापर्यंत या संरक्षण भिंतीला जवळपास 300 करोड रुपये लागतात. जेणेकरून इतर निधी म्हणजे लवकर करता येत नाही. पण आता अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. मी समस्त तुमच्या नागरिकांतर्फे त्यांना एक विनंती करतो, नगरसेवक सुद्धा इथे आहे, की समोरच्या काळात बैठकीमध्ये जी आपली मासिक बैठक होणार त्या बैठकीमध्ये तुम्ही हा संरक्षण भिंत फक्त बेतोळी पूल जे आहे
आहे.